शुभ संध्याकाळ सर्वांना। तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी करायला घेतलेला आहे, पण जरा उजेडच होता कारण आमच्या इकडच्या साईडला कसं जरासा पाऊस चालू आहे थोडासा, पण धगाटा भरपूर आहे बघा, आणि लाईट पण सदाच चाललेली आहे। म्हणलं चला जरासं उजेड असतो रोज असं शेपूची भाजी करून घेतली बघा छान अशी मी। म्हणलं आता पातळ आमटीमध्ये काय करायची, तर शेवग्याची शेंग करूया म्हणलं जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणून तुरीची डाळ, कांदा, टमॅटो असं मी हे करून घेतले, चिरून घेतले आणि डाळ भिजवून घेतली। कढईमध्ये तेल तापत ठेवल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी घातली। जिरे मोहरी तडतडली की मग लसूण, कोथिंबीर आणि खोबरं, अद्रकचं वाटण टाकलं बघा छान, आणि ते थोडंसं वाटण आपलं तळलं तेलामध्ये की मग कांदा टाकून घेतला। कांदा पण छान आपला एक 5 मिनिट छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतला मंद आचेवर। जास्त पण असं कढई म्हणजे असं गरम झाली की असं वेगळाच करपट करपट वास येतो, म्हणून मंद आचेवर कांदा हे करून हळद टाकून घेतली। मग हळद टाकली की मग जरा असं टमॅटो पण टाकून घेतले त्याच्यामध्ये, म्हणजे कसं आपलं टमॅटो पण त्याच्यामध्ये मॅश व्हावं लागते का नाही, मऊ म्हणजे एकजीव। मग तसं टमॅटो पण त्या कांद्यामध्ये मी कसं एकजीव करून घेतले बघा। आणि नंतर मग त्यामध्ये एकजीव झालं टमॅटो की लाल तिखट, काळं तिखट असं दोन्ही मिक्सच मी तिखट टाकत असते, कारण कलर भाजीला छान येतो, म्हणून मी असं दोन्ही पण तिखट टाकून घेतले बघा। मग दोन्ही पण आपले तिखट छान असे एकजीव झाले मसाल्यामध्ये की मग आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या। शेवग्याच्या शेंगा टाकल्या की शेवग्याच्या शेंगा पण आपल्या थोडंसं एक 5 ते 10 मिनिट असं त्या मसाल्यामध्ये मिक्स होऊ द्यायच्या। तर गॅस बारीकच ठेवायचा, जास्त पण म्हणजे असं मसाला करपू द्यायचा नाही। नंतर मग भिजवलेली तुरीची डाळ थोडंसं पाणी असलं तरी त्या पाण्यासहितच टाकायची, म्हणजे कसं त्या पाण्याला पण चव असते। मग ती भिजवून घेतली तिने डाळ मी अशी टाकली पाण्यासहितच, आणि थोडंसं असं वाफ देऊन घेतली एक 5 मिनटं छान। त्यामध्ये मसाल्यामध्ये आपली शेंग अशी चांगली फ्राय झाली की मग नंतर आपण त्यामध्ये एकीकडे मी गरम पाणी करून घेतलं होतं, मग ती गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं, आणि मग नंतर शेंग छान अशी शिजली की मग त्यामध्ये आपण काय करायचं, चवीनुसार मीठ। अगोदर मी मीठ टाकलं नव्हतं कारण पाणी वताचं होतं ना, मग पाण्याचा अंदाज कळते, मग मीठ नंतरनं टाकलं बघा जेवढं आपल्याला भाजी आहे त्या प्रमाणात। आणि मग ते तुरीच्या डाळीमध्ये छान शिजली की मग थोडासा कोट टाकला शेंगदाण्याचा, लई टाकला नाही। भाकरीसोबत चुरून खायला, भातासोबत खूप छान लागते ही आमटी। नक्कीच करून बघा अशी वेगळी डाळ शेवगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा।